नमस्कार सर्वांना, कुक युअर डेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे बघा, रात्रीचं उरलेलं शिळं भात आहे। जर असंच गरम करून दिलं तर कोणीही खाणार नाही। तर मी याची एक नवीन रेसिपी बनवणार आहे। तर चला बघूया मी काय बनवणार आहे। तर हे शिळा भात असं फोडून घेतलेला आहे। आता हे भात मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि हा भात मोकळा आहे म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे भाताला वाटून घ्यायचं आणि आता हे वाटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे मस्त वाटून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ बनवायचं नाही आपल्याला। आता याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि लाल तिखट आणि थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ जास्त टाकायचं नाही, कारण भात बनवताना मीठ टाकूनच बनवलेलं असते ना, त्यामुळे मीठ थोडंसंच टाकायचं। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी हे आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिटकू नये म्हणून। आणि असं थोडंसं गोळा घ्यायचा आणि असा याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे पूर्ण असे बनवून घ्यायचे छोटे छोटे। हे बघा, मी अशा प्रकारे थोडेसेच बनवलेले आहे, कुरकुरे टाईप। आणि असं बनवायला कंटाळा येतो, सर्वांनाच येतो, मला पण आलेला आहे। म्हणून आता मी काय करणार आहे, चला दाखवते। इथे बघा, हे शेवगा घेतलेला आहे तेल लावून। आता हे आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। इथे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता हे कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे बघा, कुरकुरे मस्त तळलेले आहेत, एकदम कुरकुरीत। हे बघा, मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत। हे छोटा साईज टाकला होता आणि हे तर पिल्लू बनवतानाच खाऊन टाकलेलं आहे, हे कुरकुरे टाईप हे वाले। आणि हे मुरकुलच्या टाईप पण बनवलेला आहे। आता कोणी म्हणाल का हे शिळ्या भातापासून आहेत म्हणून। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।